तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आयोग तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर पुन्हा एकदा सर्वांचा पाठीमागे न्यू ब्लॉग मध्ये. तर आजचा काहीच ब्लॉग होणार आहे. आम्ही चालू आज भिवंडीला. सो तिथे कोट आहे, म्हणजे जुनी लोकांची घरं, ते बघायला चाललोय. आणि कुठे कुठे जायचे ते लिस्ट केले, तुम्हाला दाखवतोय मी. आणि जो पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता तुम्हाला मी कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतोय लिस्ट केल्या बघा. तर गाईज एवढ्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. तर गाईज तुम्हाला लिस्ट मी दाखवलेले 10 ठिकाणी. ते 10 ठिकाणी बघूया कसं काय होते. आज पूर्ण कंप्लीट करायचे 10 ठिकाण. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो नवीन असेल तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉग आपले येत राहतील. सो आता आम्ही निघतो आता, आणि आता तुम्हाला डायरेक्ट भिवंडीला भेटतो. तर गाईज फायनली आपण पोहोचलोय. गुमतारा हा किल्ला आहे, तर तिथे पोहोचलोय. आणि बघा इथं गाडी लावले, पण इथं गाडी लावली ते आमचे रिक्षावर लावले. कारण की इथली लोक आहेत की चोरटी लोक आहेत, काही चोरून येतात. इथं माणसं आहेत ते सांगतात आम्हाला की इथली लोक आहेत ते चोरटी आहेत. सो आपल्याला तिकडे जायचंय वरती. आणि ते बोलतात का वरती चढायला खूप रिस्की आहे. तर बघूया पुढचं काय होतंय, पुढे काय घडतंय ते तुम्हाला मी सांगेलच. जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवेलच. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर काय फायनली आपण चाललोय. गुमतारा हा किल्ला आहे, तर तिथं वरती चाललोय. हा बघा इथून पायवाट आहे, आणि ते ठेवली आम्ही गाडी. सो इथली पहिल्यांदाच आम्हाला रिस्कीमध्ये गाडी ठेवली. इथली लोक बोलली की इथे गाडी बिडी ठेवू नका, म्हणजे ठेवा पण तुमच्या रिक्सवर ठेवा, कारण की हे पण चालत त्यांच्या तिकडे गावाला. सो फायनली आम्ही रिक्सवर आमच्या गाडी ठेवली, आणि आपला इथून प्रवास सुरू झालेला आहे. तर गाईज आपण गुमतारा किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी आलोय, आणि खाली बोर्ड आहे माहितीसाठी आपल्याला, तुम्हाला मी दाखवतोय. हा बघा बोर्ड आहे. तर आता आपण पुढे जाऊया, माहिती वगैरे घ्यायची आणि डायरेक्ट पुढे जायचा. सो हा बघा इथेच छोटासा पाण्याचा झरा आहे. तर जाऊ आता पुढे काय काय तुम्हाला मी दाखवेल, आणि कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये राहा. सो पुढे भेटतो तुम्हाला आता. तर गाईज आम्हाला तिथे भेटलेली, तर त्याही सांगलेला की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खुणा दिसतील. हा बघा इथे ॲरो दाखवलाय, म्हणजे आम्ही बरोबर चाललोय. जिथे जिथे ॲरो दिसतील म्हणजे आपण राईट चाललोय, बरोबर चाललोय. तर बघू पुढे कोण कोण आहे. आणि आपल्या जोडीला सचिन दादा आहे. गेल्या ब्लॉगमध्ये होता सचिन दादा, त्यावेळेस पण आहे. तर काय थोडंफार आपण पोचलोय, आणि इथे बघा इकडून एक पायवाट आहे आणि इकडून एक आहे. तर आम्ही इकडून चाललोय. बघू, आम्ही तर कधी आलो नाही, तर तुम्हाला ट्राय करू इकडून आपण. हा रस्ता आम्ही चॉईस केलाय, तर बघूया पुढे. आणि आम्ही आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी आलोय तेवढे पण वाटा चुकलोय आम्ही. एक पण रस्ता करेक्ट नाही आला. तर बघूया पायवाट बरोबर आहे का नाही. तर काय पुन्हा एकदा आम्ही रस्ता चुकलेलो आहे. हे बघा इथे भेटलेले आहे, तर ते बोलले की जो पहिला होता तिथून जायचा होता वरती, आणि आता इथून चाललोय शॉर्टकट. चला आता शॉर्टकट वापरूया. तर गाईज फायनली आपण पोचलोय. कुठे माहिती का, जे आपली वरती जायची वाट होती तिथे पोचलोय आम्ही. तिकडून गेलो, खालून गेलेलो आणि आपल्याला वरून जायचं होतं.
तर जाऊ पुढे, बघू पुढे आता तुम्हाला भेटतो मी काहीच. तर काहीच मिडलला आपण पोहोचलेलं आहे आणि इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. हा बघा व्ह्यू, इकडे गाव आहे तुम्हाला दिसत असेल थोडंफार. आणि आपल्या जोडीला एवढे जण आहेत. तर आता बघूया पुढे पुढे काय करते. पुढे वाटतंय तर मला खरं, कारण की खाली आम्हाला सांगितलेलं तिकडे लोक होती. तर काही थोडंफार आम्ही आराम केला आणि आता चाललंय पुढे. पुढचा प्रवास कसा होता आपला बघूया. तर काही थोडंफार वरती आपण आलो आणि इथे बघा गुमतारा ते नाव लिहिलं आहे आणि ॲरो दाखवलं इकडे. तर जाऊया पुढे आपण. गाईज आपण बरोबर चाललोय. गाईज बघा पूर्णपणे बांबूची झाड आहेत. बांबूच पूर्ण बांबू. तर गाईज फायनली आपण पोहोचलोय गुमतारा प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलोय. आता तुम्हाला दाखवतोय मी, बघा इथून. तर गाईज आता मी तुम्हाला वरती दाखवतोय कसं काय. सो आता जाऊया पुढे आपण. हा बघा पूर्ण खचलंय, हे साईड आहे खचले बघा पूर्ण, इकडे केलं देख. आणि आता तुम्हाला प्रवेशद्वार दाखवतोय. मग हा बघा खूपच सुंदर असा प्रवेशद्वार आहे आपला गुमतारा किल्ल्याचा प्रवेशद्वार. हा बघा. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आणि इथे थोडेफार फोटोज आणि माहिती दिली प्रवेशद्वार संवर्धन. तर काय आता फायनली आपण आता टॉपला जाणार आहेत. वरती बहुतेक आहे मला वाटते आणि ते माहिती दिली. जाऊया पुढे आपण. आणि इकडून व्ह्यू आहे ना भाई, एक नंबर व्ह्यू आहे. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो आता. तर गाईज प्रवेशद्वाराच्या आपण वरती आलो ना, तर वरती एक मंदिर लागतो देवीचा. तर हा बघा इकडे मंदिर आहे. हा बघा इथं देवी आहे. तर तुम्हाला नंतर मी देवी दाखवेल. तर गाईज इथे आता आम्ही आराम करतोय थोडंफार आणि समोर मंदिर आहे. नंतर तुम्हाला भेटतो, देवी वगैरे दाखवतो. आणि पुढे पण आपल्याला जायचे, पाण्याची टाकी आहे तिकडे पण बघू काय काय तुम्हाला सर्व दाखवतो मी. फक्त आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज इथे थोडाफार आम्ही आराम केला आहे आणि आता चाललोय वरती. तर तुम्हाला इथे देवस्थान दाखवतोय. हा बघा हा देवस्थान आहे देवीचा. सो आता आम्ही वरती चालले. आता वरती बघूया काय काय. पुढे पाण्याची टाकी दिली आणि इथे एक थोडी, इथे पण टाकी आहे बघा. ही बघा टाकी पाण्याची, तुम्हाला दिसते बघा. ही बघा थोडीफार दिसते इथं. तर आता जाऊया पुढे. पुढे काय काय दाखवतो तुम्हाला. तिकडे पाणी टाकी आहे. तर आपण आता वरती जाऊया. गाईज पाण्याच्या टाकीची तर आपण पोचलेलो आहे. हे बघा ही पाण्याची टाकी आहे. तिथे सध्या आता पाणीच नाही. वरती जायचा. तर आता आपण वरती जाऊया, बघू वरती काय काय. तर गाईज फायनली आपण टॉपला पोचलोय
आणि इथे बघा भरपूर पर्यटक इथे येऊन गेलेत, रांगोळी वगैरे काढलेत आणि इथे खड्डे आहे. इथे 40 फूट भगवा उभं करायचे वाटते. इथे खड्डा वगैरे केले आणि इकडे भगवा आहे आपला. हा बघा आता तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो, मी पूर्ण व्ह्यू दाखवतो आणि नंतर त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. तर गाईज आता तुम्हाला पूर्ण इकडचा व्ह्यू दाखवला. आता आम्ही चालू आहे खाली. खाली पाण्याचा गुंड आहे, तो पण तुम्हाला दाखवतो आणि थोडंफार असेल ते पण तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इथे भेटतो. तर गाईज आता मंदिराच्या इथे आलो आहे आपण, हो का मंदिर. आणि आता आपल्याला तिकडे जाऊ. तिकडे काय काय पाण्याची टाकी वगैरे तुम्हाला दाखवतो. जाऊया आता तिकडे. तर काय आपण आता आलोय पाण्याच्या टाक्यात, तिथे आलोय आणि इथं थोडीफार माहिती आहे बघा. तर काय आता तुम्हाला पाण्याच्या टाक्या दाखवतोय. या बघा पाण्याच्या टाक्या, पाणी आहे थोडाफार. एक, दोन, ते तिसरी टाकी, ही चौथी टाकी आहे, ही चौथी आणि ही पाचवी. तर ही पाचवी टाकी, हे पाचव्या टाकीत पाणी वगैरे भरपूर पाणी आहे. आणि इथं बसायला पण सुविधा भारी आहे, एक नंबर आहे आराम करायला. हा झाड आहे आणि झाडाच्या खाली मस्तपैकी एक नंबर सावली वगैरे. इथं भरपूर पर्यटन येऊन गेलेत. तर गाईस कधी पण कुठल्या गड किल्ले आल्या तर आपण खायला वगैरे घेऊन येतो. तर त्याचे रॅपर वगैरे पॅकेट ठेवायचे, असं कुठल्याही गड किल्ले असं टाकू नये. हे बघा कसं टाकलंय, तिथे बॉटल वगैरे. हे बघा तिथे बॅटरी एक पडले. आणि आपल्याला सर्व दिसून येते कोरीव काम आहे. हा बघा खाली बघा पूर्ण कोरीव काम आहे. तर गाइस फायनली आपण चाललोय खाली. गुमतरा किल्ला वगैरे झालं पूर्ण जे काही होतं तेवढं तुम्हाला दाखवलं. तर आता चाललोय खाली. आणि सचिन दादाची तब्येत आहे ती बिघडली, थोडी तब्येत डाऊन झाली त्याची. तर बघूया खाली गेलो समजेल, कुठे जायचं असलं तर. आता त्याला इथं कुंडे दाखवतोय, कारण की तो देवस्थान इथं तिथं आराम करत होता, डोकं वगैरे दुखत होता त्याचा, त्याच्यामध्ये तो वरती पण नाही आला. तर आता तिकडे कुंड बघायला गेलाय बघा. तो कुंड विंडे बघेल आणि नंतर आपण खाली जाऊया. आता तुम्हाला डायरेक्ट गाडीच्या इथे भेटू. तर गाइस फायनली आता गाडीच्या इथे पोहोचलोय. ही बघ गाडी ना. आता जाम कंटाळलोय, पाय वगैरे जाम दुखतात, कारण की तो एवढा थोडाफार खर होता वरती आणि रिस्की पण जाम होता. तर आता बघूया नेक्स्ट कुठे आता जायचे बघूया. आल्यावर बघतील कुठे जायचं आणि बघू आता ते पाठीमागे. तर गाइस व्ह्यू बघा इकडचा, एक नंबर आहे. आणि आज गाडीला आपल्या थार बनवलेला डायरेक्ट शताबीतून सगळे शेती सगळे बांधबीन सगळं फोडून गाडी आली आपली डायरेक्ट थार. ट्रॅकिंगला खूप मजा आली. आणि हा गडच आहे आपला मेन गोष्ट. सो बघूया आता नेक्स्ट कुठे जायचे. आता तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटतो. मोबाईलची पण चार्जिंग कमी आहे, आता गाडीत लावावं लागेल चार्जिंगला. सो आता नंतर तुम्हाला भेटतो मी.
तर हे काय आता आलोय आम्ही गणेशपुरीला आलोय आणि आता बघूया पहिल्यांदाच आलोय. गरम पाण्याचे कुंड वगैरे ते बघू आपण आणि मंदिर वगैरे दर्शन वगैरे घेऊ. इथून डायरेक्ट दर्शन वगैरे घेऊ आणि वज्रेश्वरीला जाऊ आपण. सो आता गरम पाण्याचे कुंड वगैरे ते बघूया आणि दर्शन वगैरे घेऊया. सो आता कुंड आहे तिथे जाऊया आपण. तर गाईज आता आम्ही आलोय दर्शन घ्यायला आणि इकडे हॉटेल आता आलो दर्शन घ्यायला चाललो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण बघूया मला जसं शूट करतो तसं. तर काय दर्शन वगैरे झालंय, पाण्याची कुंडी वगैरे पाहिली, पण तिथे ब्लॉग फोटो वगैरे काढून दे आणि प्रसाद घेतलाय. आता जाऊ पुढे बघू काय काय. तर काय दर्शन वगैरे झालंय आमचं आणि आता चाललंय वज्रेश्वरीला. बघा इथं गाडी पार्क केले, हा समोर मंदिर आहे. तर आता दर्शन वगैरे झालंय आणि आता मी वज्रेश्वरी चाललोय. सो आता निघतो, नंतर भेटतो. जस्ट आपण वज्रेश्वरीला पोहोचलोय आणि समोर जायचंय. तर आतमध्ये फुल क्राऊड आहे, गाड्या वगैरे जाम आहेत. तर आम्ही इथं पार्किंग लावले. तर आता पुढे जाऊया आणि तुम्हाला आता मंदिराच्या इथे भेटतो तुम्हाला. तर फायनली आपण पोहोचलोय वज्रेश्वरी मंदिर आहे. तर आवाज मंदिर दर्शन वगैरे घेतो आणि वरती मोबाईल कॅमेरा अलाउड नसणार आहे त्याच्यामुळे आता दर्शन वगैरे घेतो. गॅस फायनली आता निघले आपण आणि ट्रॉफिक बघा फुल ट्रॉफिक आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट बदलापूरला भेटतो रूमवर. तो आता मी निघतोय आणि डायरेक्ट बदलापूरला भेटतोय. तर फायनली आपण बदलापूरला पोहोचलोय गाईज आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. सो आपण 3 ठिकाणी फिरलोय. पहिला गड किल्ल्यावर गेलेलो आपण आणि दुसरा कोट एक म्हणजे जे जुने कालचे घरे होते तिथे. तर त्याचे फोटो वगैरे काढलेत, व्हिडिओ ते अपलोड या ब्लॉगमध्येच अपलोड करेल. आणि आपण ठिकाणी देवस्थान आहेत तिथे फिरलोय. बस एवढंच आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. सो गाईज बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.